संदर्भातली आहे। मनोज जरांगे पाटील यांनी मोठी घोषणा केली आहे। मनोज जरांगे पाटील आपलं उपोषण सोडण्यासंदर्भात उद्या निर्णय घेणार असल्याचं कळतंय। उद्या आपण समाजासोबत संवाद साधू आणि पुढची भूमिका जाहीर करू असं जरांगे पाटलांनी म्हटलंय। आंदोलन पुढे न्यायचं की नाही, आंदोलन आता स्थगित करायचं की नाही हे आपण उद्या स्पष्ट करू असं जरांगे पाटलांनी सांगितलंय। गेल्या 5 दिवसांपासून आंतरवाली सराटीत मराठा आरक्षणासाठी ते आंदोलन करतात, उपोषण करतात आणि आता त्यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केलेली आहे। सिद्धार्थ गोदाम आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। सिद्धार्थ, काय भूमिका समोर येते मनोज जरांगेंची आंदोलनाच्या पुढच्या दिशेसंदर्भात? मनोज जरांगेंनी आज मुख्यमंत्र्यांना आज सायंकाळपर्यंतची वेळ दिली होती आणि आरक्षणाबाबत सकारात्मक आहात का नकारात्मक आहात हे तुम्ही जाहीर करा, नाहीतर मी आपली भूमिका जाहीर करतो असं त्यांनी सकाळीच प्रेसमध्ये सांगितलं होतं। आता संध्याकाळपर्यंत मुख्यमंत्री किंवा सरकारकडून त्यांना कसल्याही पद्धतीचा संदेश मेसेज आलेला नाही। त्यामुळे आज त्यांनी स्पष्ट केलेलं आहे की उद्या 12 वाजता समाज या ठिकाणी येईल। समाज आणि उपोषणकर्ते या सगळ्यांशी संवाद साधून उद्या आंदोलन चालू ठेवायचं की आंदोलन संपुष्टात आणायचं अशा पद्धतीची ती भूमिका उद्या जाहीर करणार आहेत। मनोज दादा जरांगे आपल्यासोबत आहेत। दादा, काय उद्या जाहीर करणार? उद्या नाही जाहीर करणार। उद्या मी समाजाशी इथं बसलेल्या उपोषणकर्त्याशी चर्चा करणार। ते खरं आहे, पण वाटत नव्हतं बरोबर, कधीही वाटत नव्हतं की मुख्यमंत्री फडणवीस साहेब बेमानी गद्दारी मराठ्यांशी करतील। इतके दिवस उपोषणाला बसावं लागत असं वाटत नव्हतं, खरं सांगतो मी। कारण बसलो त्या दिवशीच वाटत होतं किंवा दुसऱ्या दिवशी आपल्या जेवढ्या मागण्या त्याची अंमलबजावणी होईल। गोरगरीब मराठ्यांशी नाही बेमानी करणार, ते गद्दारी नाही करणार असं वाटत होतं, पण चांगलं झालं की गोरगरीब मराठ्यांचे डोळे तरी उघडले की आपल्या लेकराच्या बाजूनं नाही वाटतं कोणी। यांच्या मनात खूप आकर्ष आहे, द्वेष आहे, सूड भावना आहे मराठ्यांच्या लेकराविषयी। हे गरिबांना बरं झालं माहीत झालं, कारण आज 5 दिवस झाले, 6 दिवस झाले तरी जर यांना इकडं लक्ष द्यायला वेळ नाही, म्हणजे त्याचा अर्थ तेवढाच, बाकी काही नाही की बरं झालं दूध का दूध पाणी। त्यामुळे उद्या दुपारी 12 वाजता समाजासोबत, समाज बांधवांसोबत मनोज जरांगे पाटील चर्चा करतील आणि पुढची भूमिका जाहीर करतील। परंतु राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी आपली घोर निराशा केल्याचंही जरांगे पाटलांनी म्हटलंय। यानंतर महाराष्ट्रभरातल्या अन्य काही घडामोडींचा आढावा घेऊया। बाबूराव चांदेरेंचा मुलगा समीर चांदेरेनं विजय रौंदळ यांची माफी मागितली आहे। 25 जानेवारीला बाबूराव चांदेरेंनी विजय रौंदळ यांना मारहाण केली होती। त्या पार्श्वभूमीवरती समीर चांदेरेनं रुग्णालयात जात रौंदळ यांची माफी मागितली। चंद्रपूरमध्ये अतिक्रमण हटाव मोहीम सुरू आहे। यावेळी एका व्यापाऱ्याच्या दुकानाबाहेरच्या वस्तू उचलल्यामुळे दुकानदारानं थेट वाहनाच्या खाली झोपत निषेध नोंदवला। बाजारांमधील इतर अतिक्रमण काढा आणि मगच आपल्यावर कारवाई करा, जाणीवपूर्वक आपल्यावरती कारवाई होती असा आरोप संबंधित व्यापाऱ्यानं केलाय। पिंपरी चिंचवडमधील पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीमध्ये एकाच दिवसात 7 जणांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे। चाकण, पुनावळे, भोसरी, मुळशी, थेरगाव, जुनी सांगवी आणि चिखली या वेगवेगळ्या ठिकाणी आत्महत्येच्या घटनांची नोंद झाली आहे। हिंजवडीमधील एका उच्चभ्रू सोसायटीमध्ये 20 वर्षीय तरुणाला किरकोळ कारणावरून बेदम मारहाण झाली। त्याच्या गुप्तांगाला झेंडूबाम लावून त्याचा चक्क व्हिडिओ सोशल मीडियावरती प्रसारित केल्याचा विकृत प्रकार घडलाय। या प्रकरणी तिघांना ताब्यात घेतलं गेलंय आणि गुन्ह्याची नोंद झाली आहे। बुलढाणा जिल्ह्यातील 11 गावांमध्ये मोठ्या प्रमाणात केस गळती सुरू होती, मात्र आता आयुष, होमिओपॅथी आणि युनानीच्या पथकानं दिलेल्या औषधांमुळे पुन्हा एकदा रुग्णांच्या डोक्यावरती केस उगवू लागले। धाराशिवमधील ग्रामीण भागात एसटी भाडेवाढ होऊन एसटी सुसाट धावतीये। बससाठी गर्दी कायम असल्यामुळे दरवाढीचा मुद्दा हा केवळ राजकारणासाठीच होता का, हा सवालही उपस्थित झालाय। कोल्हापूरच्या मोतीनगरात गावठी दारूच्या 10 हातभट्ट्या उद्ध्वस्त करण्यात आल्या। राजारामपुरी पोलीस आणि राज्य उत्पादन शुल्क विभागानं ही संयुक्तरित्या कारवाई केली। कच्चं रसायन, गावठी दारू आणि भट्टीवरचं साहित्य असा सुमारे 4 लाखांचा मुद्देमाल नष्ट केला गेलाय। कोल्हापूरच्या किल्ले भुदरगड परिसरामध्ये वावरणाऱ्या बिबट्यानं गडबिद्री शाळेतही हजेरी लावली। मध्यरात्री 1:30च्या दरम्यान या बिबट्याचा शाळेतला मुक्त संचार कॅमेऱ्यात कैद झालाय। वनाधिकाऱ्यांनी सर्वांना खबरदारी बाळगण्याच्या सूचनाही दिल्यात। बुलढाण्यात एक धक्कादायक प्रकार घडला। गर्भवती महिलेनं 9व्या महिन्यात सोनोग्राफी केल्यावर तिच्या पोटातील बाळाच्या पोटात सुद्धा एक लहान बाळ असल्याचा प्रकार समोर आला। या अहवालानंतर डॉक्टर सुद्धा अचंबित झालेत।
मुंबईमध्ये बाईक टॅक्सी संदर्भात परिवहन विभागानं मोठा निर्णय घेतलाय. पुढच्या 2 महिन्यात रॅपिडो सारख्या बाईक सर्व्हिस मुंबईमध्ये सुरू होतील. दरम्यान या सुविधेमध्ये महिलांच्या सुरक्षेची काळजी घेत बाईकच्या मधोमध पार्टिशन लावणं बंधनकारक असेल. मुंबईमध्ये पुढच्या 5 वर्षात वॉटर ट्रान्सपोर्ट वाढवण्याचा निर्णय घेतल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांनी दिली आहे. पुढच्या 3 महिन्यात वॉटर ट्रान्सपोर्ट आराखडा तयार केला जाणार आहे. हे प्रकल्प पीपीपी तत्वावरती राबवण्यात येतील. बुरखा परिधान करून परीक्षा केंद्रात प्रवेश नको या आशयाचं आणि मागणीचं पत्र मंत्री नितेश राणेंनी शिक्षण मंत्री दादा भुसेंना पाठवलंय. 10वी आणि 12वीच्या परीक्षेत कॉपीचे प्रकार वाढण्याची भीती व्यक्त करत राणेंनी हे पत्र लिहिलंय. सिद्धिविनायकाच्या दर्शनासाठी अंगभर कपडे घालून आलं तर दर्शन नाकारलं जाऊ नये अशी मागणी आमदार महेश सावंतांनी केली आहे. मंदिरातील ड्रेस कोड संदर्भात सविस्तर नियमावली स्पष्ट करायला हवी असंही सावंत म्हणतात. कॉम्रेड गोविंद पानसरे हत्या प्रकरणातल्या आरोपींना हायकोर्टानं जामीन मंजूर केला. सचिन अंदुरे, गणेश मिस्किन, अमित देगवेकर, भरत कुरणे आणि वासुदेव सूर्यवंशी या 5 आरोपींना 2018 आणि 19च्या दरम्यान अटक झालेली. दरम्यान खटला लवकरात लवकर निकाली लागत नसल्यानं कोर्टानं थेट जामीन मंजूर केला. पालघरमधील शिवसेनेचे पदाधिकारी अशोक धोडी यांच्या अपहरण प्रकरणामध्ये 9 आरोपी आणि 3 वाहनांचा वापर झाल्याची माहिती मिळते. आतापर्यंत 4 संशयितांना ताब्यात घेतलेलं असून इतरांचा शोध सुरू आहे. यांचा शोध घेण्यासाठी 8 पथकं तैनात झाली आहेत. पालघरचे आमदार राजेंद्र गावित यांनी अशोक धोंडी यांच्या कुटुंबियांची भेट घेतली. अशोक धोंडी गेल्या 10 दिवसांपासून बेपत्ता आहेत. याच पार्श्वभूमीवर गावितांनी त्यांच्या कुटुंबाची भेट घेत सांत्वनही केलं. प्रवाशांचे मोबाईल आणि इतर साहित्य चोरणाऱ्या आंतरराज्यीय टोळीला नागपूर रेल्वे पोलिसांनी बेड्या ठोकल्यात. टोळीतील 5 आरोपींना अटक झालेली असून इतर आरोपींचा शोध सुरू आहे. उल्हासनगरमध्ये आईनं आपल्या पोटच्या 6 दिवसांच्या चिमुकलीला 90,000 रुपयांसाठी विकल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. या प्रकरणी आजीनं पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली. आई वडील, मध्यस्थी महिला आणि मुलगी विकत घेणाऱ्यावरती गुन्हा दाखल झालाय. कचरा उचलला जात नसल्यानं उल्हासनगरात अनेक ठिकाणी कचऱ्याचं साम्राज्य दिसतंय. या समस्येकडे पालिका दुर्लक्ष करत असल्याचा आरोप नागरिकांनी केलाय. पुणे म्हाडाच्या 3,662 घरांची सोडत राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते काढली गेली. अजित पवारांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे या कार्यक्रमात सहभाग घेतला. केंद्रीय मंत्री कपिल पाटलांनी कल्याणच्या सुभाष मैदानावरती सुरू असलेल्या इंडोर स्टेडियमच्या कामाची पाहणी केली. या पाहणी दौऱ्याच्या वेळी मनसे कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला. सुभाष मैदानावरती हे स्टेडियम होऊ देणार नाही असा इशारा मनसेकडनं दिला जातोय. नवी मुंबईत एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका 12 वर्षीय अनाथ अल्पवयीन मुलीवर अत्याचार झालेत. अत्याचारानंतर आरोपीनं तिला घणसोली रेल्वे स्थानकात सोडलं असता ती पोलिसांना सापडल्यावरती तिची मेडिकल टेस्ट झाली, ज्यात तिच्यावर अत्याचार झाल्याचं स्पष्ट होत आहे. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करतात. नागपूरच्या हिंगणा पोलिसांनी दुचाकी चोरट्यांना अटक केली आहे. त्यांच्याकडनं 2 दुचाकी जप्त करत या तिघांवरही गुन्हा नोंदवण्यात आलाय. जीबीएस आजाराचा वाढता धोका लक्षात घेत भारत विरुद्ध इंग्लंड T20 मॅचच्या पार्श्वभूमीवर गहुंजे क्रिकेट स्टेडियमवर विशेष खबरदारी घेण्यात येते. मॅच दरम्यान पिण्याचं पाणी 3 वेळेला फिल्टर करून घेतलं जाणार आहे. तर लॉन्ससाठी आणि इतर वापरासाठी सुद्धा शुद्ध पाणी वापरलं जाईल. पुण्यातील जीबीएस आजाराच्या तपासणीसाठी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचं पथक दिल्लीतनं पुण्यात आलं. यावेळी नांदेड सिटीमधील ग्रामस्थांचा आक्रोश पाहायला मिळाला. या पथकानं घरोघरी जात पाहणी करावी अशी मागणी करत ग्रामस्थांनी या पथकाला घेराव घातला. पुण्यापाठोपाठ आता छत्रपती संभाजीनगरात जीबीएस आजारानं शिरकाव केलाय. 3 जणांना जीबीएसची बाधा झालेली असून यात 2 महिलांसह एका 10 वर्षीय मुलीचा समावेश आहे. जीबीएस बाधित क्षेत्रामध्ये पुणे पालिकेकडनं सर्वेक्षण केलं जात आहे. यासाठी 85 पथकांची नियुक्ती झाली आहे. घरोघरी जात पालिका हे सर्वेक्षण करते. पुण्यामध्ये जीबीएसचे